तीन व्यक्तींना मी माझ्या त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. जिजाऊंची पुण्यवती म्हणून शिवाजी राजे जन्माला आले. जिजाऊंनी शिवनेरीवरच्या शिवाई मातेला साकडं घातलं की माझ्या पोटी असा एक शूरवीर जन्माला येऊ दे जो दुष्टांचा संहार करे. कारण त्या काळी महाराष्ट्राच्या भूमीवर मुघलांचा ताण वाचला होता. हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. तेव्हा या महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगबगता पेटता अंगार. सिंह गर्ज मेघ गर्ज मराठो के नेत्र दर्श देखने को शिव शंकर का नेत्र रूप गर्ज. शेरनी के कोख से एक शेर ने जन्म लिया. शिवजी ने खुद का उस वसुधा को भेट दिया. आणि अखिरेस वेळ आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी ही माझ्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरीवरच्या सनई चौघड्या वाजू लागल्या. एक आरोळी त्या सह्याद्रीला जाऊन दुमदुमली की माझा राजा जन्मला, की माझा शिवबा जन्मला. असे जिजाऊंनी घडवलेलं पुत्र नेमकं कसं असेल ते राज्य, कसं असेल ते स्वराज्य आणि कसे असेल ते शिवछत्रपती. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ. शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ. शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिवछत्रपती म्हणजे स्वराज्याचा ध्यास. शिवछत्रपती म्हणजे स्वराज्याचं शौर्य. आणि शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचा पुत्र. आणि शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचा पुत्र. विजयासारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीने अख्खे हिंदुस्तान हलून गेला. मुठभर मावळ्याला घेऊन लाखो शेतानाला लढून गेला. असा एक माझा राजा होऊन गेला. विचारा त्या सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता. असं वाटतं भल्या पहाटे उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढावे आणि अंतःकरणातून या मनातून माझ्या राजाला साकडं घालावं की राज कशी पकडली इतकी बलाढ्य तलवार तुम्ही. तुमचा आजचा मावळा साधा चहाचा कप हातात घेताना त्याचे हात लट कापतात. बघा राजे महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजे तुम्ही स्वराज्य वेडे होता, राज्य वेडे होता, पण तुमचा आजचा मावळा पाण्याची ताण देखील बिअर पिऊन भागवतोय. राजे कशी संभाळली तुम्ही इतकी मोठी प्रजा. तुमचा आजचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन, आमच्यात होताय चौकोन. आम्ही दोन आणि आमचे दोन, आमच्यात होताय चौकोन. मी म्हणते की आपले दोन गेले तर उरलेला आधार कोण, उरलेल्यांना आधार कोण. बघा राजे महाराष्ट्राची परिस्थिती काय. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतोय शिवाजी राजे अजून 10 वर्ष जगले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय तर परग्रहावर देखील राज्य केले असते. स्वामी विवेकानंद म्हणतात शिवाजी नाव नव्हतं तर या तरुण पिढीला मिळणारी एक ऊर्जा आहे. सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय काबूल पासून ते कंधार पर्यंत माझ्या दैमूर खानदानाने राज्य निर्माण केलं. मोठमोठ्या सरदारांना सुद्धा माझ्या दैमूर खानदानाने पाणी पाजलं. पण महाराष्ट्रात मात्र मला शिवाजी महाराजांनी रोखलं. ए अल्लाह दुश्मन दिया तो दिया कैसा, शिवा भोसले जैसा दिया. तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है.
चालले आहेत. असं मला वाटतं की शिवशाही असती ना तर असं काहीच घडलं नसतं. कारण 400 वर्षांचा काळ होऊन गेला. शिवाजीराजेने पहिला न्याय केला कशाविषयी? तर या बलात्काराविषयी केला. 16 वर्षाचे होते शिवराय नुसतं शिक्षण पूर्ण करून पुण्यात परतले आणि त्यांना आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. शिवाजीराजे म्हणाले, आऊसाहेब तुम्ही रडावं, तुमच्याकडे बघून आम्ही स्वराज्याचा ध्यास धरतो आणि तुम्ही रडावं. आऊसाहेब म्हणाले, शिवबा कशाला बांधायचं हे स्वराज्य? जिथं आई बहिणीची देखील पूजा केली जात नाही, आऊसाहेब काय झालंय तरी सांगा. अहो शिवबा, त्या रांझ्याच्या पाटलानं दिवसात ढवळी पोरगी उचलली आणि माती आणि आबरूची माती करून विहिरीत टाकली. तिची आई माझ्या समोर येऊन उभी राहिली. काय बोलावं शोभा तिला? तिच्या पोटच्या पोरीवर अन्याय झाला. काय बोलावं त्या आईला? तिच्या पोटच्या पोरीवर अन्याय झाला. आऊसाहेब काळजी करू नका, मी आहे ना. बोलवा त्या राजाच्या पाटलाला. राज येत नाही, स्वराज्याला मानत नाही. धरून उभा करा माझ्या समोर. राज हाणायचं की मारायचं? नाही, जिवंत सोडा त्याला. दोन्ही पाय दोन्ही हात कलम करा आणि उघडा नागरा करून स्वराज्याच्या वेशीला टांगा. इथल्या प्रत्येक जणाला कळू द्या, माता बहीण आई देवी सगळे समान आहेत आमच्यासाठी, जर परत कोणी पोरीवर वाकडी नजर टाकली तर हा शुभा त्याचा रांच्याचा पाटील केल्याशिवाय सोडायचा नाही. हो, आता 19 फेब्रुवारी जवळ आली म्हणलं की डीजे समोर बाया नाचवतात आणि दारू पितात. आई म्हणून म्हणते, आईचं दूध आणलं की चालू केली पाण्याची बाटली. शिक्षण सुरू केलं की चालू केली पाण्याची बाटली. उच्च शिक्षण सुरू केलं तेव्हा चालू केली थंडाची बाटली. शिक्षण पूर्ण झालं की चालू केली इंग्लिश बाटली. तिने बनाई बाटली म्हणून चालू केली देशी बाटली. तिने आतलीच बाटली म्हणून धावली सलाईनची बाटली. तिथे आता हौस पिटली म्हणून बॉडी घरी आली. अंघोळ घातली अत्तर आणि गुलाबाची बाटली. शेवटी तिथेही हौस पिटली म्हणून चितेवर ठेवली रॉकेलची बाटली. तिथे सारी हौस पिटली. शेवटी एवढंच म्हणे,